मुली चंद्राला दिल्या, 13 मुली कश्यप ऋषीला दिल्या. ज्याला डिटेल चरित्र पाहायचे, काल परवाची कथा सुरू होण्यापूर्वी मी गरुड पुराण नांदेडला सांगितलंय आणि गरुड पुराण YouTube चॅनलला पूर्ण आहे, तुम्ही श्रवण करू शकता. त्याच्यामध्ये ही कथा आलेली आहे कश्यप ऋषीची. 13 मुली धर्माला दिल्या. बघा, ह्या 60 मुलीचं सगळं गणित सांगितलेलं आहे. म्हणून ही दक्ष आणि वीरणी यांना एक मुलगी झाली कालांतरानं, आणि त्या मुलीचं नाव काय ठेवलं की सती ठेवलेलं आहे. सती. ही सती मोठी झाली. मोठी झाल्यानंतर तिचा विवाह भगवान श्री शंकरासोबत झाला, आणि भगवान श्री शंकरासोबत विवाह झाल्यानंतर बराच काळ गेला. बराच काळ गेल्यामुळं काय झालं की ह्या सतीचे जे वडील आहेत त्याचं नाव आहे दक्ष. त्या दक्षाला प्रजापती नावाची पदवी मिळाली. ही प्रजापती पदवी म्हणजे आजच्या काळातल्या पंतप्रधानाची पदवी आहे. एवढं मोठं पद मिळालं त्याला. आता गंमत अशी आहे, रामायणामध्ये वर्णन केलंय, पद आला की मदय आला. माणसाला पद मिळालं कोणतं की त्याच्यासोबत काय होतंय, मद येतंय. फक्त एकाला पद मिळून मद आला नाही, त्याचं नाव आहे भरत. बघा, त्याचं नाव काय आहे, भरत. त्याला मात्र मद आला नाही कोणता. आणि या दक्षानं पहिली मीटिंग बोलवली, ब्रह्मसभा बोलवली. सगळे जण आले. दक्ष प्रजापती व्हायला, दक्ष प्रजापती झालाय म्हणून आता एंट्री होणार आहे की सगळे जण उठून उभे टाकले. भगवान श्री शंकर होते तिथं. हे मात्र समाधी अवस्थेमध्ये डोळे झाकून श्रीराम जय राम जय जय राम. दक्षाला राग आला. सगळे जण उभं टाकले आणि माझा जावाई उभं टाकला नाही. राग आला त्याला आणि रागाच्या भरामध्ये तिथं सुरुवात केली जावयाला शिवाय घालण्याची. याला कळत नाही म्हणे मी प्रजापती झालो, मी सासरा आहे, मी आला तरी उभं टाकत नाही. हे काय म्हणे, हे स्मशानभूमीमध्ये राहत आहे, अंगाला राख पाजतंय, गळ्यामध्ये नाग आहे, कपाळावर भालचंद्र आहे, जटेमध्ये गंगा आहे. आता म्हणाले आधी दिसलं नाही का पोरगी देताना? पोरगी देताना कळालं नाही याला. लग्न राहते म्हणे, स्मशानभूमीमध्ये राहते. तेव्हापासून जावयाचं सासऱ्याचं भांडण सुरुवात झालं की काय की महाराज आजही तसंच आहे. एकोणमेकाकडे 36चा आकडा. परंपरा सुरू झाली की काय. भगवान श्री शंकर म्हणले काय हरकत नाही, शांत समाधीमध्ये सभा संपली. आणि आता मात्र दक्ष प्रजापतीनं काय केलं की एक यज्ञ करायचं ठरविलं, आणि या यज्ञामध्ये सगळ्याला बोलवलं, पण भगवान श्री शंकराला बोलवलं नाही आणि ह्या सतीला बोलवलेलं नाही. भगवान श्री शंकर समाधीस्थ बसले. 88,000 वर्ष समाधी लागली आहे, सारखी समाधी. आणि तितक्यामध्ये काय झालं, दक्षानं यज्ञ केलाय. दक्षानं ज्या ठिकाणी यज्ञ केलाय ते हरिद्वारच्या जवळ गाव आहे, आजही आहे दक्षाचा यज्ञ झालेलं गाव हरिद्वारच्या जवळ. 33 कोटी देव चालले. दुसरीकडून मार्ग आहे त्याला, पण ते मार्ग तिकडून न जाता इकडून चालले. का चालले? ह्या सतीला कळालं पाहिजे की तुझ्या माहेरी यज्ञ आहे आणि आम्ही चाललो, तुला बोलवलेलं नाही. आणि दुसरं कारण असं आहे की तुझ्या बापाने यज्ञ केलाय, सती लवकरात लवकर गेली पाहिजे, यज्ञामध्ये उडी ठोकली पाहिजे तिनं, आणि उडी ठोकून पार्वती रूपाने जन्माला आली पाहिजे, आणि पार्वतीला एक मुलगा झाला पाहिजे. कोणता? कार्तिक स्वामी. आणि ह्या कार्तिक स्वामीने एका राक्षसाचा वध केला पाहिजे, लवकरात लवकर घडलं पाहिजे, म्हणून इकडून विमान उडवायले. सतीला सांगितलं, सती तू कथा ऐक, मी कथा सांगतो.
पण सतीचं लक्ष कथेमध्ये नाही. आपलं जसं लक्ष कथेमध्ये नसतंय की नाही तसंच सतीचंही झालं. विमानाकडे लक्ष केलं, वर काय चाललंय म्हणे. पण हे सुंदर कथा सांगायला समाधी लागायली. समाधी लागली तर समाधी कधी मोडल की आता गडबड झाली तिला, लवकर माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, मलाही जायचं आहे, पण कसं जाऊ, ह्यांना समाधी लागली. तितक्यामध्ये देवर्षी नारद आले. नारायण नारायण देवर्षी नारद म्हणजे सतीचे गुरु आहेत. साष्टांग नमस्कार घातला आणि देवर्षी कुठे चालला. काय नाही म्हणे, तुला माहित आहे की नाही. सती म्हणली काय, तुझ्या बापाच्या घरी येते म्हणे. हो म्हणे, मला कळालं, पण गुरु महाराज तिथं मला बोलवलं नाही ना. देवर्षी नारदांना सांगितलं काही ठिकाणी न बोलवता जायचं असते, कथेमध्ये न बोलवता जायचं, कीर्तनाला न बोलवता जायचं, माहेरी न बोलवता जायचं, गुरुकडे न बोलवता जायचं. गुरुने बोलवण्याची अपेक्षा ठेवायची नाही, गुरुकडे जायचं. मित्राच्या घरी न बोलवता जायचं. सती म्हणली आता तर गुरुचा आदेश झालाय, माहेरी जायचंय, मला काय विचारायचंय. पण गंमत आहे, सतीने विचार केला की शरीर जिथून वाढलंय तिथंच संपलं पाहिजे. सती वेडी नव्हती, पण परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नये म्हणली यांची. वाट पाहिली कधी डोळे उघडतील, समाधीभंग कधी होईल. आणि तितक्यामध्ये सतीच्या कानावर शब्द पडले. काय पडले. राम राम शिव सुमिरन लागे. सतीनं पहिला प्रश्न विचारला. काय विचारला. आहो 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 आहो. तुम्हाला माहित आहे की नाही, बघा आमच्या महाराजांचे गुरु महाराज फार सुंदर हे प्रसंग सांगतात. बाया सरळ सरळ म्हणत नाहीत की तो माझ्या माहेरी काही कार्यक्रम आहे म्हणून. त्याचं काय म्हणतात. आहो आहो आहो. तुम्हाला माहित आहे की नाही. भगवान श्री शंकर म्हणले काय, तुमच्या सासऱ्याच्या घरी येत नाही. हिच्या बापाच्या घरी नाही काय, हिच्या बापाच्या घरी नाही का. पण सांगायचं पद्धत कशी. तुमच्या सासऱ्याच्या घरी येत नाही. भगवंतानं सांगितलं तुला मला बोलवलेलं नाही, काय गरज आहे तिथं जायची. नाही म्हणे, आताच माझे गुरु आले होते, त्यांनी सांगितलंय, लिस्टच सांगितली 4-5 ठिकाणी न बोलवता गेलं पाहिजे. हा देवर्षी आले होते का. मनातल्या मनात विचार केला की तुझं मरण जवळ आलंय, आता काय करणार. तरी पण भगवान श्री शंकर म्हणले तुला जाताना माझे काही शिवगण देतो, ते शिवगण घेऊन तू जा. तसं तर बोलवल्याशिवाय जाऊ नये, पण तुझा हट्ट आहे, काय काय हट्ट पुरवावं लागतात म्हणे. कोणत्या कोणत्या हट्ट आहेत त्याच्यामध्ये. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट हे पुरवावे लागतात म्हणे. आता स्त्री हट्ट आहे तुझा, काही हरकत नाही, जाताना काही गण देतो मी, गण घेऊन जाय. सती गेली.
सती गेल्यानंतर सतीला कोणी विचारणा केलं त्या यज्ञामध्ये. सादर एक मिले ही एक माता, सादर भले ही मिली एक माता, भगिनी मिले बहुता मुस्काता. आई भेटली, सतीला पाहिल्या आईला वाटलं माझी पोरगी आली. पोरीला घट्ट आलिंगन दिलं. कदाचित तिला वाटलं की ह्या पोरीची माझी शेवटची भेट आहे की काय. पण लगेच नवऱ्याची आठवण आली. नवरा पाहिला तर काय म्हणे, सोडून दिलं पोरीला. समोर बहिणी भेटल्या, नुसत्या भेटल्या नाही, जास्त हसू लागल्या. थोडं हसलं तर ठीक आहे, आपला सत्कार व्हायला समजायचं, पण जास्त हसू लागलं की समजायचं आपला अपमान व्हायला. सादर भले ही मिली एक माता, भगिनी मिले बहुता मुस्काता. जास्त हसणाऱ्या बहिणी मिळाल्या. सतीने विचार केला की ह्याला बोलवलंय, तिला बोलवलं नाही तरी आले म्हणून माझ्याकडे बघून हसायला. यज्ञामध्ये पाहिलं, कथा खूप मोठी आहे. यज्ञामध्ये पाहिलं, शिवा भगवान श्री शंकराला भाग नाही, यज्ञामध्ये भाग दिलेला नाही. सतीला राग आला. सतीने विचार केला की सुंदर संधी आलेली आहे, हे शरीर जिथून वाढलं तिथंच समाप्त करण्याची. म्हणून सांगितलं, तुम्ही भगवान श्री शंकराची निंदा केली, जाणे निंदा केली, त्या सगळ्यांना मी फळ देणार आहे. आणि माझा बाप जरी असला तरी मी सोडणार नाही. अरे बाप रे म्हणले. आणि सतीनं योगाग्नीच्या साह्यानं अग्नी निर्माण केला. आणि अग्नी निर्माण करून त्या अग्नीमध्ये सतीचं शरीर अर्धवट जळायला गेलं. देवर्षी नारद निघाले, भगवान श्री शंकराकडे गेले. भगवान श्री शंकराला सांगितलं, देवर्षी नारदानं काय म्हणे डोळे झाकून बसला तिथं, तुमच्या बायकोनं जाऊन माहेरी आत्महत्या केली म्हणे, आणि तुम्ही इथंच बसला. भगवान श्री शंकरानं आपल्या जटेमधून एक केस उपटला, धाडकन खाली आपटला. त्याच्यामधून एक वीर निर्माण झाला. वीरभद्राने सांगितलं, महाराज मी काय काम करू. भगवान भोलेनाथ भगवंतानं सांगितलं, जाय हरिद्वारच्या जवळ, तिथं दक्षाने यज्ञ मांडलेला आहे, त्या यज्ञाची सगळी नासधूस करून टाक. म्हणून वीरभद्र आल्यानंतर सगळ्या यज्ञाची नासधूस केली. तिकडं सगळीकडे सगळे आजूबाजूला सगळे लोक पळून जाऊ लागले. सगळे म्हणले आता काही खरं नाही, आपण आपल्या घरी निघून जाऊ. तितक्यामध्ये ह्या वीरभद्रानं दक्षाला पकडलं, दक्षाची मान कापली आणि दक्षाची मान यज्ञाच्या कुंडामध्ये आहुती दिली. नंतर भोलेनाथ भगवान आले. भोलेनाथ भगवंतानं पाहिलं, अरे सतीवर जास्त प्रेम होतं महाराज भगवान भोलेनाथाचं. इतकं प्रेम होतं, त्यांनी पाहिलं सतीचं अर्धवट जळालेलं शरीर आपल्या हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेऊन भोलेनाथ भगवान तांडव नृत्य करू लागले. जमीन सगळी थरथर कापू लागली. सगळे भूकंप होत आहे. सगळी जमीन संपून जाते की काय होईल काय समजत नाही. सगळ्या जणांनी भगवान श्री विष्णूला विनंती केली. सांगितलं, महाराज आता तुम्हीच काहीतरी करू शकता, नाहीतर या संकटामध्ये
भगवान श्रीकृष्णाने हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं आणि सुदर्शन चक्र घेऊन सतीच्या हातावर मिळालेल्या शरीरावर सोडलं आणि शरीरावर सोडल्या त्या सतीच्या शरीराचे 51 तुकडे झाले आणि तेच तुकडे भारत मातेच्या भारत भूमीवर पडले. जिथं जिथं ज्या शरीराचा अवयव पडला त्या त्या ठिकाणी मंदिर निर्माण झाले. 51 शक्तिपीठ असे निर्माण झालेले. जगदंबे 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 ही कथा सांगितली आणि आपल्या जवळ जे जे सतीचं एक एक अवयव पडलेला आहे त्या त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ निर्माण झालेलं आहे. वैष्णव देवी या ठिकाणी सतीचं मुख पडलेलं आहे म्हणून जास्त महत्व आलेलं आहे त्या ठिकाणी. आणि सतीनं काय केलंय, सतीनं सांगितलं की मी हे शरीर आता सोडणार आहे, हे मी शरीर सोडणार आहे, परंतु मी पुढे शरीर दुसरं प्राप्त करणार आहे. परंतु ह्या शरीरामध्ये माझे पती भगवान भोलेनाथ आहेत. पुढच्या जन्मामध्ये सुद्धा मला भोलेनाथच पती मिळावेत ही विनंती केली. मरताना तिची अशी इच्छा होती म्हणून ह्या सतीचा देह इथं संपला आणि पुढं ही सतीनं पुढचा अवतार घेतला हिमालयाच्या घरी. आणि हिच्या वडिलाचं नाव आहे हिमालय आणि हिच्या आईचं नाव आहे पार्वती. हिच्या आईचं नाव आहे मैना आणि हिचं नाव काय आहे पार्वती. मग हे चरित्र आपल्याला उद्याला पाहायचं आहे. उद्या ठीक 12:30 वाजता कथेला आरंभ होईल. उद्या कथेमध्ये महामंगलमय असा प्रसंग आहे. भगवान भोलेनाथ भगवान श्री शंकर आणि पार्वती मातेच्या विवाहाची कथा उद्या आपल्याला या ठिकाणी ऐकायची, श्रवण करायची. म्हणून सर्वांनी लग्नाला जसं आपण जातो तसं यायचंय. विवाहाला कसं जातो, इथं देवाचा विवाह आहे म्हणून सर्वांनी विवाहाला जाण्याच्या तयारीने यायचंय. कथा उद्याची विश्रांती घेता घेता 3:30 पावणे 4 वाजता भगवान श्री शंकर आणि पार्वती मातेचा विवाह होईल. सर्वांनी मोठ्या आनंदानं उत्सव म्हणून त्याला साजरा करायचा आहे. म्हणून आजही कथेमध्ये नांदेडहून माझ्यावर विशेष 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 प्रेम करणारे श्री त्र्यंबकराव ढवळे, सौ आलेल्या काकू, त्यांच्या पत्नी शिवाय सौ शकुंतला देशमुख ह्या पण नांदेडहून कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या आहेत. तसेच माझा अजून जास्त प्रेम करणारे आमचे डॉक्टर साहेब हे पण आजच्या कथेला श्रवण करण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचं टाळी वाजवून आपण स्वागत करू. आणि आजची कथा आपण या ठिकाणी कथेला विश्रांती देणार आहोत. एकदा प्रेमाने भजन मात्र करायचं, प्रेमाने भजन.
तत्पूर्वी एक सूचना मिळेल आपल्याला, त्यानंतर भजन करायचं आहे का? गावातील सर्व गाव म्हणजे इथं ते तिथं, इथे घर तिथे घर, त्याला गाव म्हणतात बरं. जरी एकाच्या पोटी 4 मुलं जरी झालं तर परिवारच म्हणतात. जरी आपल्या गावातल्या माणसाला कधी आपण एकमेकाला बोलत नाही, चांगला नजर नाही, पण जर एखादी 500, 1000 कोसावर जर भेटलं कधी तोड त्याचं नाही पाहिलं, कधी कसं जरा बोललं नाही, ते माणूस तिथं अचानक भेटलं तर प्रेम होतं माझ्या गावात. तर त्याला काय म्हणतात, त्या गावचा परिवार. तसे आपल्या कलाकार परिवारामध्ये आम्हाला स्वाभिमान वाटतो. श्रीमान अंगद गोविंद रोत्री यांची मुलगी भाग्यश्री आणि तिच्या आईचं नाव शोभाबाई. जी मुलगी आहे ती आज नवयुगामध्ये अंगद भैया काय काम करतात काय नाही आम्हाला करीत होते कारखान्यात माझ्यासोबत. मी पोते वाहत होतो गाड्यावर, ते पोते उचलत होतो. खरं केवढा होता का माझ्या 30 वर्षाचा. तेव्हा मला 25 रुपये रोजी भेटायची, 13 दिवस होतो. भले जे काही जीवनासाठी माणूस काही खात असेल पीत असेल, लहानपणी लेकरून शिकल असेल, पण त्याला घडवायला मायबापाचे कष्ट भरपूर लागतात. ती मुलगीला, त्या मुलीला मी आज इथं बोलवतो. आमचे नांदेडचे आमचे शोभाबाई त्रिलोकराव ढोळे जे आलेले आहेत, आमचे सदा आमच्या ग्रुपमध्ये राहणारे यात्रेवर, परिपूर्ण संत सेवेमध्ये राहणारे, अर्थानं सेवा करणारे, कष्टानं सेवा करणारे, मनानं सेवा करणारे, तनानं सेवा करणारे, तना मना धन. तन कहने को तो अच्छा लगता है, मन कहने को बोलने से उससे बड़ा प्यारा लगता है. धन बोलने गया तो दर्द हो जाता है. जो ऐसा सब कुछ धन को भी प्यारा समझता है वही ये संत लोग होते हैं, नहीं तो ऐसे कोई नहीं होते. हमारे जैसे क्या मन में एक, दिल में एक, मुंह में ऊपर, पेट में और कुछ, ऐसे उनको कोई भक्ति नहीं होती. तसं नाही आहे. माझ्या मित्राच्या मुलीला विनंती करतो की आमचे सद्गुरू म्हणा, माझे मार्गदर्शन गुरु म्हणा, मला तो उपदेशिक गुरु म्हणजे कंधारचे संतांचे एकनाथ महाराज उपदेश दिले, पण मार्गदर्शनाचे माझे जे गुरु आहेत मी त्यांच्यामुळे आज आहे. मी भरपूर काही कमवलं, पैसा नाही होता, लोकांचं प्रेम, भारत धर्म, पण हा माणूस एवढा कष्टाचा असून आपल्या कलंबर परिवारामध्ये त्याची किंमत कोणीतरी आज बरेचसे नजरात पाहतात, काय करायचं, पण तसं नाही. काय करणार आमच्या मोठ्यापणाला, काय करणार पैशाला, पण त्या मुलगी अशी घडवली. ती मुलगी आज न्यायशास्त्र शिकून ज्यांची परीक्षा देते त्यासाठी त्या मुलीला विनंती करत होती तर यावं आणि आमच्या शोभाचा परिस्थितीला सत्कार करा. चला, खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण का मी पण त्याच फील्डचा आहे. मी सुद्धा डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा नांदेडमधून पास होणारा पहिला होतो नांदेड बारामतीला. मी 5 जजच्या समोर, हायकोर्ट जजच्या समोर इंटरव्ह्यू देऊन आलो. 200 मार्कापैकी 128 मार्क मला पडले होते, परंतु देवाची आज्ञा होती की न्यायाधीश नाही व्हायचं, काय व्हायचंय कथा सांगायची तुला. कलंबर सारख्या गावामधून एखादी मुलगी एवढ्या चांगल्या भविष्याकडे जात असेल, खरोखर आपल्या गावचा हा अभिमान आहे.
सांगायचं म्हणजे अजून एक थोडा मायानो श्रीमान माधव नारायणराव देशमुख यांनी भंडाराच्या सहकार्यासाठी आमचा संकल्प होता तसा की आम्ही कोणाचं काही घेणार नाही, पण मी भंडाराचा काही नाही बरं का, कार्यकर्ता नाही, पुढारी नाही ना, माझ्याकडे ते काही नाही. फक्त चंदू सावकार, परशुराम तेलंग, आपले उमाकांत गाजेवार हे सर्वांमध्ये सावकार तुम्ही एवढं मोठं जनता मनुष्यबळ नसल्यामुळे मागे हटता, पण हे बरोबर नाही. जो खरा परिवाराला राजकारण असतो तोच विचार करतो, दुसरा नाही करत. कसं आहे, माधव नारायणराव देशमुखने 1101 रुपया दिला आणि तसं श्री लक्ष्मण कोंडलवाड्याने 1001 रुपये देणगी या भंडाऱ्यामध्ये टाकण्यासाठी, त्यासाठी त्या दोघांचा मनपूर्वक आभार मानतो. तर मायानो एवढंच नव्हे, जर तुम्ही आम्ही तुमच्या सर्वांच्या आमच्या गावातल्या पूर्वजाच्या उदाहरणासोयी कथा ठेवण्यात आली, मोकळ्या हाताने तुम्ही जरा कमीत कमी 5 माणसं जेवावं, गहू, तांदूळ, तेल, डाळ, साखर, हरभऱ्याची डाळ, माहिती आहे पितराला जवळ करतो आपण. कोणाला अपेक्षा सुट्टी तर दुधाची सेवा करा, पितराला खीर नसल्याशिवाय मला नाही, आम्हाला मोक्ष नाही, पित्र खुश करायचे असतील तर. यांनी मला थोडं सांगलं, पण विधीपूर्वक तुम्हाला सांगणं माझं काम, कारण माझा याच्यात काही स्वार्थ नाही ना काही मोठेपणा नाही, कारण माझ्याकडे मनुष्य बोलत नाही, गरीब माणूस आहे, मी कुठून करणार. त्यासाठी मला माझा एवढा संकल्प मी एवढा करतो. शेवटी मी सागर वाटतो बा माझ्यावर कोणी नाराज नाही. सगळ्यालाच माहिती आहे माझ्या घरात पत्र नाही, घरात लाईट नाही, माझ्या अंगावर काही इस्त्रीचे कपडे नसतात, माझ्याकडे काही फोर व्हीलर नाही, ना कोणती आडत दुकान नाही, ना सोन्या चांदी दुकान नाही. आज भाव वाढला तसं मी 5 पैशाचं काम केलं नाही, फक्त 10,000 रुपये होते. पण ईश्वराच्या कृपा हे घडून आले, त्यासाठी माझा नाराज होऊ नका आणि त्याचा सन्मान ठेवा. ज्यांनी भाग घेतला त्यासाठी त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही, कारण आज आहे 14 दिवस, उद्या येता भरपूर आला ना 5 माणसं पुरता, एक माणसात 5 माणसं पुरता. आणि विशेषतः एक सांगायचं, आपल्या गावात एक पडता नाही दिली, जिथं पडता नाही तिथं कुछ नाही पडता नाही, इथं पडताच नाही तर इथं काय पडतं. गावाला हरकत नाही तुम्हाला, का सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी बुधवारी हा भंडारा होतोय. त्यासाठी राहिलेले म्हणजे कोण मानाचे आपण 3 पित्र जेवतो, बाप, आजा, पंजा. जसं तुकाराम महाराज म्हणे, आजा मेला, पंजा मेला, बाप गेलेला मसना, तिघाच्याच नावानं गातो, बाकीचे सोडून देतो. आमचे हे पित्र जे उधरल्या जातात, हजारांची पित्र उधरल्या जातात, त्यासाठी 5-5 माणसाचा तरी. आणि एक लक्षात ठेवा, जे कोणी भंडारा चालू झाल्यावर टोपले घेऊन येणे, पोरी घेऊन येऊ नका. भंडारा न्या, पित्राचा पडसाद वाईट नेल्या जात नाही, डबा दिल्या जात नाही, वाढून दिल्या जात नाही. पण हे सगळं करून या छोट्याशा गोष्टीसाठी पापात पडू नका, हे माझी विनंती आहे. बाकी काय, जर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. आरतीचे यजमान आणि आज ज्यांची यजमान असतील, जर उद्या विवाह सोहळ्यामध्ये सहभाग होऊन होणार यजमान जर खास होण्याची इच्छा असेल तर यजमान उद्या माता पार्वतीचं लग्न होईल, परवा दिवशी गणपतीचं लग्न होईल, उद्या सोमवार आहे. उद्या सकाळी तुम्ही 10 वाजता या, 12:30ला कथा चालू होणार आहे. तुम्हाला उद्या पूर्ण दिवस सेवेत आहे बघा. कसा घरी तुम्ही 108 लिंग तयार करून आणा, पिंड करून आणा. साळी महादेवाची पिंड खाली पाणी जाण्यासाठी गोल आहे, तो गोल आकार खालचा करायचा, गोल आणला फक्त वडला तेवढी साळूटा करून आणायची. 108 जसं श्रीरंगा फुलारी माझा मित्र 108 बेल लागतात, तर थोडे बेल लागते, त्याला सांगा तो सकाळी 10 वाजता बेलाच्या पुढ्यामध्ये येतो आणि 5,000 रुपयासाठी गरीब माणसाचं मन नाराज करू नका, जरा मोकळ्या मनाला पैसे द्या. म्हणजे कसं आहे, आपल्याला जर साधना करायची असेल तर मोकळ्या मनाने करा, कुत्र करून. आपण कपडे घेता नाही 500 जेव्हा 1000 टाकतो लिंगी इथे काय 25 लागली ती जाऊया, हरकत नाही. पण
पण उद्या 108 लिंगाचं पितराच्या पूर्वजनासाठी तुमचं साधना होणार आहे. उद्या उद्देश मला सकाळी 10 वाजता येतील. सगळ्या आपल्या महिलांना पुरुषांना नवरा बायको जोडीनं जर कोणाची इच्छा असेल त्यांनी किंवा पूजा लिंग अर्चन उद्या होईल. त्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता वेळ न चुकता सगळी विधीपूर्वक पंचामृत पाणी हळद कुंकू आरतीला वाती प्रसाद थोडा थोडा आपला जसं करतो त्या प्रकारचा आपण श्रावणात महादेवाची पूजा करतो त्या प्रकारचं साहित्य आणावं. हे 2 शब्द बोलून माझे संपवतो. धन्यवाद. ऐका आमचे शोभाबाई त्र्यंबकराव ढोळे काकू हे 2 शब्द बोलणार आहेत. त्याच्यासाठी शांततेचे ना कारण तुम्हाला आता 2-3 दिवस असंच सरासरी बघा कारण आमचे ग्रुपचे लोक येणार नाही कोणीतरी अजून आलाय. आता 1-2 दिवसात आमचे केसरी साहेब येतील इन्कम टॅक्सचे अधिकारी नांदेड जिल्हा ते उद्या सुद्धा त्यांचे काही मनोगत व्यक्त करायला जातील. अजून काही आमचे अधिकारी संत लोक येतील. त्यासाठी थोडं तुम्हाला एवढंच या पावन महापडल्या काळामध्ये एवढंच या लोकांचे 2 शब्द ऐकावं ही माझी तुमच्या चरणी वारंवार विनंती करून त्याच प्रकारे फाटे कुठे करतो माणूस मोठ्या जवळच करतो. तुम्ही सर्व मोठे आणि सर्वापेक्षा लहान त्यासाठी नाराज होऊ नये. मी आज इथे उभी आहे शिवपुराणात कथा ऐकायला आहे. पण या कलमाला 2-3 वेळेस येऊन गेलो परंतु आपली समक्ष जास्त भेट झालेली नाही. मी एक जुने अभिलेख कर्मचारी आहे. PR कार्डाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा 2015 मध्ये कलमाला आले. तुम्हाला कोणाला लक्षात आहे नाही माहिती नाही. पण आज मला इतका आनंद होतोय कारण आपण कलमामध्ये एक कर्मचारी अधिकारी म्हणून आले होते तर आज एक भक्त म्हणून आले आणि आल्यानंतर तुम्ही सर्वांनी मला जे काही मदत केली सहकार्य दिलं आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आज जे मला इथं सत्कार करण्याचा जो मला अधिकार दिला खरं तर ती पण माझी मुलगीच आहे. माझी मुलगी पण अशीच पुढे जाऊन परमेश्वर सांगते आणि त्या मुलीला पण आज मला जज व्हायला पाहिलं आणि मला वाटतं की चला आपण पण 2 शब्द काहीतरी बोलू तिच्याबद्दल. मुलींनी आज शिक्षण घेऊन पुढे जाणं ते फार महत्त्वाचं आहे. पहिल्याचा काळ होता ज्या काळामध्ये आम्ही शिकलो त्यावेळेस आम्हाला म्हणजे मॅट्रिक झालं तर चला आता मुलीचं लग्न करा अशा याच्यात आम्ही होतो. तरी तुमच्या कुळात जन्मलो ब्राह्मणात होतो तरी पण आई-वडील शिक्षक होते तरी पण आई-वडिलांची इच्छा फक्त मुलीचं लग्न करून दिलं का आपली जबाबदारी संपली. पण मला आता इतका आनंद होतोय की सर्व समाजातल्या मुली शिकून चांगल्या उच्च पदावर चालला. खरोखर मुलगी जर शिकली ना तर पुढे तुमचं खूप आयुष्य बदलून जातं आणि ह्याच ठिकाणी आज मला तिचा सत्कार करायला मिळाला. तिला खूप 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 म्हणजे आभार शुभेच्छा आशीर्वाद असंच पुढे जावं आणि आपला देश पुढे न्यावा ही माझी तिला विनंती आहे. ज्यांच्या परीक्षा पास झाले पण त्यांनी इकडचा मार्ग निवडला तर तेव्हा तो काहीतरी संकेत असेल किंवा तुझं तिथं काही नको तू एका कोर्टात जाऊन एखाद्या आरोपीला शिक्षा देशील किंवा त्याला माफ करशील. पण इथं जर तुम्ही अध्यात्माकडे आला तर हे असे कितीतरी लोक पुढे जातील त्यांना आशीर्वाद मिळतील आणि त्यांना जे तुमच्याकडून शिक्षा होईल ती फार चांगली होईल. त्यामुळे त्यांना माझ्या मुलासारखेच आहे. जवळजवळ 2 वर्षापासून मी त्यांच्यासोबत त्यांची जिथं कथा असेल तिथं मी आवर्जून जाते आवर्जून डान्स करते. जरी माझं वय जास्त असलं तरी त्या महाराजांना पण वाटते काकू यावं काकांनी यावं आणि त्या ह्याच्यावर ओळीनं आम्ही आज इथं आलेलो आहोत. वास्तविक माझी तब्येत ठीक नव्हती तरी पण मला चला बापरे महाराज आणि आपल्या कलमला त्यांचं हे आहे पण आपण जाऊ. तर असेच त्यांचे पण पुढे खूप खूप कार्यक्रम व्हावे सगळ्यांना त्यांनी पुढे न्यावं
गुरु आहेत पण आशीर्वाद आईच्या हक्काने देते गुरु म्हणून मी त्यांना नमस्कार करते. त्याप्रमाणे शिंदे तर हा काय आपल्या घरचा मुलगा असेल त्याला पण याच्या तिकडं वाजायला सुरू झाला करायला तिकडं पाहते काकू उठल्या का नाही काका उठले का नाही पण त्यांना पण खूप खूप आशीर्वाद. त्यांच्या घरचे सर्व मंडळी माध्यमात बघा त्यांना पण खूप खूप आशीर्वाद. आणि तुम्हा सर्वांना पण एक अशीच विनंती की असेच तुम्ही कार्यक्रम करत जा आणि आम्हाला पण बोलवत जा आम्ही नक्की येत जाऊ. धन्यवाद.
देहनाकं महिमानश्चन्द्रयत्र भूमि साध्या सज्जदेवः ॐ राजाधिराजाय प्रश्रयस्रायिणे नमो वयं वै श्रवणाय कुर्मे सर्वे कामान् कामाय कामेषु वै श्रवणो ददातु वेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ सत्सां राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौम सार्व विशान्ता परार्ता प्रसौवै समुद्रपर्यन्तायाम् एकरार्थपेशश्लोको विगीतो वर्तः परमेष्टारो वर्धश्चावसक्रिये आयुष्तस्य कामप्रिये विश्वे देवाः सभासन्ति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो